करूया स्टार्ट. पृथ्वीवरील ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणता? सूर्य. बरोबर आहे. पर्याय सांगू ना? खालीलपैकी अक्षय ऊर्जा स्रोत कोणता? पर्याय ऐकून घ्या. कोळसा, पेट्रोल, वारा, डिझेल. व्हेरी गुड. ज्याने उत्तर अगोदर दिलं त्यांनी थांबायचं, ज्याने उशिरा दिलं त्यांनी मागे निघून जायचं मनानेच. खालीलपैकी अनक्षय ऊर्जा स्रोत कोणता? सूर्य, पाणी, कोळसा, वारा. खालीलपैकी ऊर्जा मिळवण्यासाठी कोणते साधन वापरतात? जलविद्युत केंद्र, पवनचक्की, सौरपटल, जनित्र. वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी कोणतं साधन वापरतात? पवनचक्की. सूर्याच्या ऊर्जेपासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? सूर्याच्या ऊर्जेपासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? पवन ऊर्जा, जल ऊर्जा, सौर ऊर्जा, उष्ण ऊर्जा. नाही, दोघे जा मागे. सौर ऊर्जा. खालीलपैकी कोणते इंधन जीवाश्म इंधन आहे? लाकूड, कोळसा, वारा, सूर्य. नाही, दोघे चुकले. चला. खालीलपैकी कोणते इंधन जीवाश्म इंधन आहे? लाकूड, कोळसा, वारा, सूर्य. कोळसा. बरोबर. याचं पाण्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणु ऊर्जा. खालीलपैकी अक्षय ऊर्जा स्रोत कोणते? सूर्य, वारा, पाणी, वरील सर्व. ऊर्जेचा वापर खालीलपैकी कशासाठी होतो? प्रकाशासाठी, वाहतुकीसाठी, अन्न शिजवण्यासाठी, वरील सर्व. पटकन उत्तर द्यायचं याच्यासारखं. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी कोणते साधन वापरतात? प्रश्न पर्याय ऐकून घ्या अगोदर, गडबड करू नका. पवन चक्की, सौर पटल, टर्बाईन, जनित्र. मी प्रश्न काय विचारला? सौर ऊर्जा मिळवण्यासाठी, सूर्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी कोणते साधन वापरतात? पवनचक्की, सौर पटल, टर्बाईन, सौर पटल. खालीलपैकी स्वच्छ ऊर्जा स्रोत कोणता? कोळसा, पेट्रोल, सूर्य, डिझेल. सूर्य. पेट्रोल आणि डिझेल कोणत्या प्रकारची ऊर्जा स्रोत आहेत? अक्षय, अनक्षय, नैसर्गिक, अनक्षय. बरोबर आहे. लाकूड कोणत्या प्रकारचे इंधन आहे? नैसर्गिक, कृत्रिम, अक्षय आणि नैसर्गिक. ऊर्जा वाचवणे का आवश्यक आहे? पर्याय ऐका आधी. संसाधने मर्यादित आहेत, पर्यावरणाचे रक्षण होते, भविष्यासाठी ऊर्जा टिकते, वरील सर्व. छान उत्तरं दिलेत तुम्ही, मस्त.